मित्रांनो, अमेरिकेतील एज्युकेशन सिस्टीम कशी आहे, इथल्या शाळा कशा असतात, मुलांना कसं शिकवलं जातं आणि पालकांना जर अभ्यासाबद्दल शाळेबद्दल काही प्रश्न असतील तर ते कोणाला विचारतात, आपण ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गमती जमती आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत अमेरिकेतील शाळा आणि इथली शिक्षण पद्धती. इथल्या शाळांमध्ये आणि आपल्या महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये जर तुम्ही तुलना केली तर काय फरक जाणवेल. इथे अमेरिकेत मुलं वयाच्या 5व्या वर्षापासून ते 12वी पर्यंत शाळा अटेंड करतात. आपल्याकडे 10वी पास म्हणजे शाळेतून सुटका, पण इथे शाळा 12वी पर्यंत. 12वी पास झाल्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी कॉलेजला जातात. जर तुम्हाला उच्च शिक्षण नसेल करायचं तर तुम्ही नोकरी धंदा सुद्धा सुरू करू शकता. किंडरगार्टन ते 5वी पर्यंतच्या ज्या शाळा असतात त्यांना इथे एलिमेंटरी स्कूल असं म्हटलं जातं. किंडरगार्टनच्या अगोदर पण काही मुलं प्री स्कूल किंवा डे केअरला जातात. एलिमेंटरी स्कूल नंतर म्हणजे 6वी ते 8वी ला इथे मिडल स्कूल म्हणतात. थोडक्यात तुम्ही असं म्हणू शकता की आपल्याकडची जी प्राथमिक शाळा असते ती इथे एलिमेंटरी आणि मिडल स्कूल अशा 2 शाळांमध्ये विभागली गेली आहे. 9वी ते 12वी ला इथे हायस्कूल म्हणतात. हायस्कूलमध्ये जाणाऱ्या पोरांना ते ज्या ज्या वर्गात असतील त्याप्रमाणे इथे वेगवेगळी नावे सुद्धा दिली आहेत ह्या लोकांनी. 9वीतल्या पोरांना फ्रेशमॅन, 10वीतल्या पोरांना सोफोमोर, 11वीतल्या पोरांना ज्युनियर आणि 12वीतल्या पोरांना सीनियर. नावे जरी एवढी भारी असली तरी आपल्याला माहिती आहे 10वीतली आणि 12वीतली कार्टी कशी असतात ते. आपण पण होतोच की एकदा 10वी 12वीत. आता आपण इथल्या शाळेमध्ये मुलांचा दिवस दररोज कसा जातो ते बघूयात. एलिमेंटरी स्कूलमध्ये जिथे लहान पोरं असतात त्यांना दिवसातून 2 रिसेस म्हणजे 2 सुट्ट्या मिळतात. एक मॉर्निंग ब्रेक आणि एक लंच ब्रेक. एकदम लहान मुलांना म्हणजे किंडरगार्टनच्या पोरांना अजून एक एक्स्ट्रा ब्रेक म्हणजे एक एक्स्ट्रा सुट्टी मिळते दुपारी. ही चिमुकले जर भरपूर थकली असतील तर हे मस्त एखादी झोप सुद्धा काढतात. आपण जर आपल्या प्राथमिक शाळेत असं दुपारी मस्त झोपलो असतो तर छडीने हाणलं असतं ना त्या मास्तरने. एलिमेंटरीची ही लहान पोरं दिवसभर एकाच वर्गात असतात आणि त्यांना शिक्षक पण शक्यतो एकच. पण मिडल स्कूल आणि हायस्कूलमध्ये मात्र पोरांना वर्ग बदलावे लागतात, कारण वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळे शिक्षक. त्यांना 5-1 मिनिटं मिळतात एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाण्यासाठी आणि त्यात त्यांची भरपूर धावपळ होते. चला आता बघूयात शाळा चालवतं कोण. आपल्याकडे जसा प्रिन्सिपल हा शाळेचा हेड असतो तसंच शाळेची संपूर्ण जबाबदारी इथे पण प्रिन्सिपलवरच असते. त्यांच्या सोबतीला असतात व्हाईस प्रिन्सिपल आणि शाळेचा ॲडमिनिस्ट्रेशन स्टाफ आणि शिक्षक वर्ग. तुम्हाला जर शाळेबद्दल किंवा तुमच्या मुलाबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही या लोकांना कॉन्टॅक्ट करू शकता. प्रत्येक शाळेत काउन्सिलर्स पण असतात. ज्या मुलांना काही अडचणी येत असतील शाळेत किंवा घरात, म्हणजे घरी अभ्यास करता येत नाही किंवा शाळेत लक्ष लागत नाही आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे सोशल आणि इमोशनल प्रॉब्लेम्स हे काउन्सिलर समजून घेतात आणि त्यातून मुलांना गाईड करायचा प्रयत्न करतात. टीचर्स किंवा शिक्षक अर्थात मुलांना शिकवण्याकडे जास्त लक्ष देतात आणि मुलांना परीक्षेनंतर किती मार्क्स मिळणार हे ठरवतात. इथे शाळेतून मुलांना भरपूर होमवर्क पण दिला जातो आणि जशी मुलं मोठी होतात तसा हा होमवर्क पण वाढतो. घरी पालकांना थोडंफार लक्ष घालावंच लागतं पोरांच्या अभ्यासाकडे. इथे प्रायव्हेट ट्युशन हा प्रकार तसा फारच कमी आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे पाठांतर आणि घोकमपट्टीपेक्षा मुलांना वेगवेगळ्या विषयावर त्यांचं वैयक्तिक मत मांडावं लागतं. आधी मला हे काही पटायचं नाही, कारण मी आलो आहे घोका आणि ओकाच्या भट्टीतून. पण खरं बघितलं तर मुलांच्या क्रिटिकल थिंकिंगसाठी इथली पद्धत मला चांगली वाटते. अजून एक चांगली गोष्ट म्हणजे इथे मुलांना वेगवेगळ्या विषयांची पुस्तकं घ्यावी लागत नाही. सगळं शाळेत मिळतं आणि पुस्तकच नसल्यामुळे यांच्या दप्तरांचं वजन आपल्या दप्तरांपेक्षा भरपूर कमी. इथल्या पब्लिक स्कूल्स फ्री आहेत. तुम्हाला कुठल्याही प्रकारची वार्षिक फी वगैरे काही द्यावं लागत नाही. सरकार तो पैसा टॅक्सच्या माध्यमातून दुसरीकडून काढते, पण तो विषय वेगळा. आपण त्याबद्दल नंतर कधीतरी निवांत बोलू. इंग्लिश लँग्वेज डेव्हलपमेंट किंवा ELD टीचर्स यांची इंग्लिशमध्ये स्पेशालिटी असते. हे मुलांना इंग्लिश वाचायला, लिहायला आणि बोलायला शिकवतात.
भरपूर शाळांमध्ये नॉर्मल वर्गांच्या व्यतिरिक्त तुम्ही मुलांना आफ्टर स्कूल आणि बिफोर स्कूल प्रोग्राम्स म्हणजे शाळेच्या अगोदर आणि शाळा संपल्यानंतरच्या काही प्रोग्राम्स मध्ये सुद्धा टाकू शकता. हे प्रोग्राम्स नॉर्मली स्पोर्ट्स, म्युझिक, कम्प्युटर्स अशा इंटरेस्टिंग सब्जेक्ट्सवर असतात. आपल्या भारतीय पोरांमध्ये हे प्रोग्राम्स भरपूर पॉप्युलर आहेत आणि तिथे ते भरपूर चांगल्या गोष्टी सुद्धा शिकतात. उदाहरणार्थ कम्प्युटर प्रोग्रामिंग. तर 1ली ते 12वी पर्यंत या होत्या इथल्या वेगवेगळ्या शाळा. 12वी नंतर जसं आधी सांगितलं, मुलं कॉलेजला जाऊ शकतात किंवा नोकरी धंदा सुरू करू शकतात. जे कॉलेजला जातात त्यांना पुन्हा 2 ऑप्शन्स. एक म्हणजे सिटी किंवा कम्युनिटी कॉलेज, जे 2 वर्षांच्या डिग्र्या देतात. आपल्याकडच्या पॉलिटेक्निक सारखं या कम्युनिटी कॉलेजेसमध्ये मुलं कुठल्या तरी टेक्निकल फील्डमध्ये ट्रेन होतात. उदाहरणार्थ इलेक्ट्रिशियन किंवा प्लंबर किंवा कार्पेंटर. आणि दुसरा ऑप्शन असतो 4 वर्षांची डिग्री युनिव्हर्सिटीमध्ये किंवा कॉलेजमध्ये, ज्यात मुलं सायन्स, इंजिनिअरिंग, मेडिकल, लॉ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फील्डमध्ये जाऊ शकतात. जसं हायस्कूलच्या मुलांना ते ज्या वर्गात असतील त्याप्रमाणे नाव दिलं जातं, तसंच युनिव्हर्सिटीमध्ये पण असतं. म्हणजे पहिल्या वर्षी फ्रेशमॅन, दुसऱ्या वर्षी सोफोमोर, तिसऱ्या वर्षी ज्युनियर आणि चौथ्या वर्षी सिनियर. अमेरिकेत तुम्ही ही 4 वर्षाची डिग्री 3 वर्षात सुद्धा कंप्लीट करू शकता किंवा 5 ते 6 वर्ष सुद्धा घेऊ शकता. तुम्हाला जसं झेपेल तसं. बरीच मुलं कॉलेज करताना जॉब सुद्धा करतात, त्यामुळे त्यांना सगळेच कोर्सेस घेता येत नाही. ते मुलं थोडा जास्त वेळ लावतात डिग्री कंप्लीट करायला. काही पोरं लय हुशार असतात, ते प्रत्येक वर्षी जास्त एक्स्ट्रा कोर्सेस घेतात आणि 4 वर्षाची डिग्री 3 वर्षात सुद्धा कंप्लीट करतात. आपल्याकडे पण ही सिस्टीम करायला पाहिजे राव. प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक स्टुडंट हा वेगळा असतो, त्याला झेपेल तसं त्याला डिग्री मिळवता यायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? खाली कमेंट करून नक्की कळवा. कॉलेजची डिग्री मिळाल्यानंतर तुम्हाला जर अजून उच्च शिक्षण करायचं असेल, म्हणजे मास्टर्स किंवा MBA करायचं असेल, तर हे 4 वर्षाच्या डिग्रीनंतर तुम्ही ग्रॅड स्कूलमध्ये जाऊ शकता. याला तुम्हाला लागतील 2 ते 3 वर्ष. आणि त्यापुढे पण जर तुमची शिकायची तयारी असेल तर पोस्ट ग्रॅड स्कूल्स पण आहेत PhD, डॉक्टरेटसाठी. पोस्ट ग्रॅडसाठी 3 वर्षापासून 5 ते 6 वर्ष लागतात. तुम्ही कुठल्या फील्डमध्ये, कुठल्या विषयावर रिसर्च करणार त्यानुसार. भारतातून बरीच स्टुडंट्स इथे मास्टर्ससाठी येतात. म्हणजे आपल्याकडे ग्रॅज्युएट झाल्यानंतर इकडे या आणि 2 वर्ष शिका. मास्टर्स झाल्यानंतर त्यांना इथे काम करायला सुद्धा मिळतं, कारण इथे मास्टर्स केल्यामुळे इथली सरकार त्यांना विजा आरामात देतं आणि विजा असल्यामुळे ते लोक इथे सेटल सुद्धा होऊ शकतात. तर मित्रांनो, अशी आहे अमेरिकेची एज्युकेशन सिस्टीम. तुम्हाला जर याबद्दल काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करून नक्की विचारा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा दुसरा व्हिडिओ पण नक्की आवडेल. त्यात आपण बघूयात अमेरिकेतील टॉप 5 इन डिमांड जॉब्स आणि आपण हे पण बघूयात की ह्या नोकऱ्या करण्यासाठी काय शिक्षण लागतं, किती पैसा मिळतो. बघताय काय? क्लिक करून टाका. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.